जेव्हा पण ही भाजी मी बनवते, घरात सगळ्यांचं जेवण चांगलंच होतं. म्हणजे एक चपाती जास्तच खातात, इतकी भाजी हे सगळ्यांना आवडते. तर बघा मी इथे पाव किलो या शेंगा घेतलेल्या आहेत. आधी याचे सगळे साल काढून घ्यायचे. नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. 1 मिनिटभर या शेंगा परतून घ्यायच्या. नंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे. 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि ह्या उकळायला ठेवून द्यायच्या. म्हणजे शेंगा थोड्याशा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायच्या. जोपर्यंत या शेंगा शिजतायत तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ. यासाठी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. याला थोडेसे भाजून घ्यायचे. त्यानंतर थोडेसे इथे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. खोबऱ्याचे काप किंवा खोबऱ्याचा किस देखील इथे चालेल. सोबतच 2 चमचे तीळ घालायची आहे आणि 1 चमचा भाजके चण्याच्या डाळी असतात ना, ते घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे छान हे भाजून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मी इथे जाडसरच हे वाटून घेणार आहे. खूप जास्त बारीक करायची गरज नाही. हलकंसं जाडसर ठेवायचं आहे. तर आता हे तयार करून घेतलं. आता हे साईडला ठेवून घेऊ. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घातले, जिरं घालून घ्यायचं. जिरं, मोहरी चांगलं तडतडून झालं की याच्यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे असे बारीक कट करून घेतले. आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत छान परतून घेतलं. आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेतली आहे. आता ही सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली होऊ द्यायची आहे. आता यानंतर काही सुके मसाले घालायचे आहेत. तर लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आहे. तर आधीसुद्धा आपण हळद आणि मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे लक्ष देऊन घालायचं आहे. तर आता तेलात हे मसाले परतून घेतले. आता एका टमाटरची प्युरी करून घेतली आहे. ते सुद्धा याच्यात घालून घ्यायची. आता हे थोडंसं ड्राय होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे टमाटर चांगलं शिजलं गेलं पाहिजे. तर आता बघा हा मसाला ड्राय झालेला आहे. याच्यामध्ये आपण जे आता वाटून ठेवलं होतं ना, त्यातलं 2 ते अडीच चमचे मी इथे घातले आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर आता हे चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. नंतर आपण ज्या शेंगा उकळून ठेवल्या होत्या ना, ते याच्यामध्ये घालून घेऊ. तर पाण्यासकटच घालून घ्यायचे. आता परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही इथे कमी जास्त पाणी घालू शकता. तर मी इथे खूप जास्त पातळ करणार नाही आहे. थोडीशी घट्टसरच ठेवणार आहे. म्हणजे मी थोडंसंच पाणी घालून घेतलं आहे. आता परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकून याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं. म्हणजे जे शेंगाचा अर्क आहे ना, तो आपल्या रस्स्यामध्ये उतरला पाहिजे. त्यानीच आपल्या भाजीची चव खूप छान लागते. तर आता इथे बघू शकता आपल्या ह्या शेंगा शिजून तयार झालेल्या आहे. आता याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. मस्त अशी चमचमीत आपली ही भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. अप्रतिम लागते. सोबत तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर आता एका बाउलमध्ये मी ते भाजी काढून घेतली आहे. रंग बघा किती मस्त आलेला आहे. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असतील तर लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.